10वी झाली. खूपच गोंधळ झालाय. आता पुढे काय करायचं? कुठला पर्याय निवडायचा स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासाठी? गोंधळू नका. तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी घेऊन आलो आहोत माहितीपट. नमस्कार. आम्ही आहोत कासेगाव एज्युकेशन सोसायटीज राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहेगाव पुणे. मी आपणा सगळ्यांचं शैक्षणिक माहिती संदर्भात घेण्यात येणाऱ्या वेबिनारमध्ये स्वागत करते. पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचं माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे. अशाच एका नामांकित कासेगाव शिक्षण संस्थेचे राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पॉलिटेक्निक लोहेगाव पुणे हे पण एक विद्येचा वारसा लाभलेले कॉलेज आहे. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 10वी नंतर काय करावे. विद्यार्थ्याला कोणत्या विषयात जास्त रस आहे त्या आधारावर तो आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडू शकतो आणि त्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो. काही जण म्हणतात की 11वी 12वी करू, पण 12वीला परत कॉम्पिटिशन येतेच. बोर्डमध्ये चांगले टक्के पडायचे आणि जेईई सीईटी सारख्या एंट्रन्स एक्झाम द्यायच्या, त्यासाठी हाय मेरिट लागतं. म्हणून मग एक त्यापेक्षाही चांगला पर्याय म्हणजे पॉलिटेक्निक करणे. पॉलिटेक्निक हा एक तांत्रिक अभ्यासक्रम आहे जो डिप्लोमा कोर्स अंतर्गत येतो. हा एक अतिशय लोकप्रिय अभ्यासक्रम आहे जो 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर केला जाऊ शकतो. इंजिनिअरिंग हे असे क्षेत्र आहे की त्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग करून चॅलेंजिंग वर्क करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचे 100% समाधान मिळते आणि तुमचा बौद्धिक विकासही होतो. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सगळ्यात चांगलं ऑप्शन तुमच्यासाठी काय असू शकतं? तुम्ही 10वी झाल्यानंतर 11वी सायन्स करायला पाहिजे का, की तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा करायला पाहिजे? तर चला आपण बघूया की या दोघांमधला नेमका फरक काय आहे. तुम्ही जर 10वी झाल्यानंतर ठरवलं की तुम्हाला 11वी करायचं आहे, तर तुम्ही 11वी मध्ये सायन्स कराल, मग 12वी कराल. आणि जर तुम्ही त्यानंतर ठरवाल की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागतील, जेईई आणि सीईटी सारख्या. आणि त्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असते आणि त्यांना भरपूर चांगला स्कोर लागतो त्या एक्झाम्समध्ये, तरच तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. आणि जर तुम्ही ठरवलं की 12वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे आणि तुम्हाला आता पैसे कमवायचे आहेत किंवा जॉब करायचा आहे, तर 12वी नंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काहीही मिळणार नाही. पण तेच आता तुम्ही बघा, 10वी नंतर जर तुम्ही आता डिप्लोमा करायचं ठरवलं, तर तुम्हाला डिप्लोमा ऍडमिशन ही फक्त आणि फक्त 10वीच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर मिळते. त्याच्यासाठी तुम्हाला परत एक एंट्रन्स एक्झाम नाही द्यावी लागत. आणि 10वी झाल्यानंतर जर डिप्लोमा केलं तर ते 3 वर्षांचं असतं. आणि त्यानंतर जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय म्हणजे डिग्री करायची आहे, तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते. आणि त्याचे ऍडमिशन तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याकरता तुम्हाला फक्त डिप्लोमाला चांगले पर्सेंटेज मिळवावे लागतात. सो त्यासाठी तुम्हाला परत एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपियर नाही व्हावी लागत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला आता जर जॉब करायचा आहे, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात, पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमाच्या बेसिसवर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा. सो तुम्ही आता चांगला डिफरन्स करू शकता की 10वी नंतर तुम्हाला काय बेटर ऑप्शन आहे, 11वी करायला हवी की ऍक्च्युअली डिप्लोमामध्ये ऍडमिशन घ्यायला हवी. तर आता मुळात हा प्रश्न आहे की तुम्ही इंजिनिअरिंग का करायला हवं. इंजिनिअरिंग करावं ह्यासाठी कारण की इंजिनिअरिंग नंतर जो तुम्हाला जॉब मिळेल त्यात तुम्हाला 100% जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल. जे काही जॉब तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर मिळतील त्याच्यामध्ये चॅलेंजिंग वर्क असेल. आणि जे काही जॉब तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर मिळतील ते एक पोटेन्शियल बेनिफिट असेल सोसायटीसाठी. म्हणजे जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग कराल तर तुम्ही नक्कीच काहीतरी कुठेतरी बांधकाम कराल जे सोसायटीसाठी फायद्याचं असेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कराल तर तुम्ही एखादी एक इलेक्ट्रिकल कार बनवू शकता, जी परत सोसायटीसाठी एक खूप महत्वाची आणि कामाची गोष्ट आहे. जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग कराल तर तुम्ही जगाला हवे तसे, योग्य हवे तसे सॉफ्टवेअर्स बनवून देऊ शकाल. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमची एक इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होईल.
ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही नवीन नवीन गोष्टी बनवाल त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळवावी लागेल, सतत शिकावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही नेहमी डेव्हलप्ड आणि इंटेलेक्च्युअली डेव्हलप्ड व्यक्ती असाल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग. तुम्हाला जे काही जॉब तुम्हाला करायला मिळतील, म्हणजे कुठेही तुम्ही कंपनीमध्ये कामाला असाल तिथे तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्ह थिंकिंगचा वापर करून एखादी गोष्ट बनवता येईल. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते आणि जी तुम्हाला देते 100% जॉब सॅटिस्फॅक्शन. जे तुम्ही जर कुठलंही एखादं फक्त पैसे कमवण्याच्या हेतूने जर एखादा तुम्ही जॉब करत असाल तर ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळणार नाही. जे तुम्ही इंजिनिअरिंग करून जर एखादा जॉब कराल तर ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. सो इंजिनिअरिंग ह्यासाठी करावे. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग का करावे. आता इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला डिप्लोमा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमा कराल तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, चांगलं कॉलेज मिळेल आहे. सो डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला काय काय अपॉर्च्युनिटीज आहे किंवा डिप्लोमाचे बेनिफिट्स काय काय आहे ते आपण बघूया. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही एज्युकेशन, जॉब किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजेच बिझनेस ह्या तिन्ही पण ऑपॉर्च्युनिटीजला पुढे जाऊ शकता. जर तुम्ही ठरवलं की तुम्ही डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक केल्यानंतर पुढे शिकायचं आहे तर तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे BE किंवा BTech हे पुढचं शिक्षण घेऊ शकता. आणि हे पुढचं शिक्षण घेतल्यानंतर जर तुम्हाला आणखीन शिकायचं आहे तर तुम्ही त्याच्यात मास्टर्स करू शकता म्हणजे ME किंवा MTech करू शकता. आणि ME किंवा MTech केल्यानंतर सुद्धा तुमची अजून इच्छा असेल की तुम्हाला संशोधनात जायचं आहे, तुमच्या फील्डमध्ये रिसर्च करायची आहे तर तुम्ही PhD साठी अपियर होऊ शकता. हे झाले एज्युकेशनचे ऑप्शन्स. पण जर तुम्हाला डिप्लोमा केल्यानंतर जर तुम्हाला जॉबची आवश्यकता आहे तर मेन फायदा हा आहे डिप्लोमाचा की तुम्हाला जॉबच्या संधी सुद्धा मिळतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळवू शकता, म्हणजे तुम्ही एखादा उद्योग सुद्धा सुरू करू शकता. तर हे सगळे फायदे आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंग करण्याचे. तर चला आपण माहिती मिळवूया मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा पॉलिटेक्निक कोर्स आहे जो 10वी नंतर विद्यार्थी करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये मेकॅनिक्सची मूलभूत तत्वे लागू करून मेकॅनिकल उपकरणांची रचना म्हणजेच डिझाईन, त्यांचे उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन आणि त्यांची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स ह्याशी संबंधित आहे. आता आपण बघूया की तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर कुठे कुठे नोकरी आणि व्यवसायाच्या संधी आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री, पॉवर जनरेशन इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, शिप बिल्डिंग, एरोस्पेस आणि रोबोटिक्स ह्यांच्याशी निगडीत क्षेत्रात संधी उपलब्ध करून देते. सध्या स्थितीत तांत्रिक प्रगतीमुळे ह्या क्षेत्रातील संधी या अगणित आहेत. भारतातच नव्हे तर परदेशातही तुम्हाला संधी आहेत. मेकॅनिकल क्षेत्राच्या निगडीत सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा संधी आहेत. विद्यार्थी कॅटीआय, प्रोई, हायपरमेश असे सॉफ्टवेअर शिकून पुढे डिझाईनमध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो. चला तर मग आता आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लॅब्सची एक छोटीशी टूर घेऊया.
आमच्या RIT पॉलिटेक्निक कॉलेजच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने ह्युंडई मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्यासोबत प्रोफेशनल टायअप केलेले आहे, ज्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग दिल्या जातं. चला तर मग आता ह्युंडई लॅबचा आपण छोटासा टूर घेऊयात. चला आता आपण थोडीशी माहिती मिळवूया सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल. सिव्हिल इंजिनिअरिंग ह्याचा मराठीमध्ये अर्थ होतो स्थापत्य अभियांत्रिकी. देशाच्या प्रगतीत आणि अर्थव्यवस्थेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा खूप मोठा हात आहे. एखादी बिल्डिंग, इमारत, रोड, धरण ह्यासारखे काम करायचे असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय कोणीच करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा विचार करत असाल तर हा तुमचा निर्णय योग्य आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय असतं, तर ते आहे बिल्डिंगच्या प्लॅनिंग पासून तर कन्स्ट्रक्शन पासून जे हे सगळेजण काम बघतो तो असतो सिव्हिल इंजिनियर. जर सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स करायचा असेल तर 10वी नंतर डिप्लोमा हा 3 वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधील नोकरी व्यवसायाच्या संधी जाणून घेऊयात. खाजगी तसेच शासकीय क्षेत्रात RMC प्लांट्स आणि हॉट मिक्स प्लांट मध्ये डिझाईन इंजिनिअरिंग, डिझाईन अँड डिटेलिंग इंजिनिअरिंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रोजेक्ट इंजिनिअरिंग, तसेच नेव्ही मधील सल्लागार कंपन्या आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा अनेक संधी आहेत जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करत असाल तर. चला तर मग आता आपण एक छोटीशी टूर घेऊयात सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लॅब्सची. तर चला मग आता आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल माहिती मिळवूयात. कम्प्युटर इंजिनिअरिंग ही एक लोकप्रिय अभियांत्रिकी शाखा म्हणून ओळखली जाते, जी कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी निगडीत असते. हा एक 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे जो 10वी नंतर विद्यार्थी करू शकतात. जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिता तर तो तुमचा योग्यच आहे निर्णय, कारण त्यात तुम्ही शिकू शकता की सॉफ्टवेअर्स कसे बनवले जातं, प्रोग्रामिंग कशी केल्या जाते आणि त्याचसोबत तुम्हाला नेटवर्किंग, डेटाबेस ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकायला मिळतील. आता आपण जाणून घेऊया की कम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग मधील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी ह्याप्रमाणे आहेत की ही शाखा प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, टेलिकम्युनिकेशन, रिटेलिंग अशा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देते. तसेच नेटवर्किंग इंजिनियर, सिस्टीम डिझायनर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम प्रोग्रामर, डेटाबेस मॅनेजर, सॉफ्टवेअर्स ह्या सगळ्या पोस्टवर काम करू शकतात. तसेच
भारतात आणि तसेच विदेशातही ही ब्रांच तुम्हाला खूप संधी उपलब्ध करून देते. जर तुम्हाला नावाजलेल्या कंपनीज मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओरॅकल जर अशा कंपन्यांमध्ये जॉब मिळवायचे असतील तर तुम्हाला एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग व्हावं लागतं. तर चला मग आपण आता कम्प्युटर इंजिनिअरिंग लॅब्सची एक छोटीशी टूर घेऊयात. आतापर्यंत आपण बघितलं की इंजिनिअरिंग काय असतं, इंजिनिअरिंग तुम्ही का करायला हवं आणि तुम्ही डिप्लोमा का करायला हवं. पण आता जर तुम्हाला डिप्लोमामधून मेकॅनिकल, सिव्हिल आणि कम्प्युटर ह्या कुठल्याही ब्रांचमध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असते ते आपण जाणून घेऊयात. डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याकरिता सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप ऍडमिशन प्रोसेस असते. ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला सर्व शासकीय सवलती उपलब्ध होतात. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तर तुम्हाला प्रवेश घेताना जी आवश्यक कागदपत्रे लागतात ती तुमच्या कॅटेगरी प्रमाणे अशा प्रकारे आहेत. तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घेताना ज्या शासकीय सवलती तुम्हाला उपलब्ध होतील त्या अशा प्रकारे आहेत. पहिली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप. जर तुम्ही SC, ST, VJNT, VJ, DT किंवा SBC ह्या कॅटेगरी मधले असाल तर 100% सवलत. जर तुम्ही OBC कॅटेगरी मध्ये बसत असाल तर तुम्हाला 50% सवलत दिली जाते. दुसरी, EBC स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून. जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट आहात आणि जर तुमच्याकडे EBC असेल तर तुम्हाला 50% सवलत दिली जाते. तिसरी, मायनॉरिटी स्कॉलरशिप जी स्टेट गव्हर्नमेंट कडून दिली जाते. जर तुम्ही मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन ह्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर मायनॉरिटी स्कॉलरशिप मिळते. चौथी आहे MSBT मेरिट बेस्ड स्कॉलरशिप. पाचवी आहे प्रगती स्कॉलरशिप जी फक्त मुलींकरता असते. आणि सहावी आहे प्रायव्हेट स्कॉलरशिप जी पूर्णतः मेरिट बेस्ड असते आणि त्यात 100% फी माफ असते. शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप संबंधित आता दिलेली माहिती ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बदलू शकते. मी अशी अपेक्षा करते की मी जी काही माहिती तुम्हाला आता दिलेली आहे त्यापासून तुम्हाला एक प्रोत्साहन मिळेल डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याकरता. तर त्यामुळेच मी आता तुम्हाला आमच्याशी ओळख करून देते. आम्ही आहोत कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पॉलिटेक्निक. आमचं कॉलेज हे एक डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ते आहे वडगाव शिंदे रोड, लोहगाव, पुणेला. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही 2009 सालीपासून विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन देत आहोत. आमचं कॅम्पस हे फक्त डिप्लोमा इंजिनिअरिंगचं स्वतंत्र कॉलेज आहे. इथे आम्ही मुलांना तांत्रिक शिक्षण आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा देतो. तर चला मग आता एक आपण व्हर्च्युअल टूर घेऊया RIT पॉलिटेक्निक कॉलेजचं.
आमच्या RIT कॉलेजमध्ये नुसतं टेक्निकल एज्युकेशनलाच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या हिडन टॅलेंटला सुद्धा वाव दिला जातो. जे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड असतात, त्यांच्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये भव्य असं प्लेग्राऊंड आहे आणि कॉलेज गॅदरिंगच्या अंतर्गत ते त्यात भाग घेऊ शकतात आणि आपलं टॅलेंट समोर आणू शकतात. तुम्हाला RIT पॉलिटेक्निक कॉलेजमधनं डिप्लोमा इंजिनिअरिंग करायची असेल तर तुमच्याजवळ 3 शाखा उपलब्ध आहेत. एक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर मग चला, वाट कसली बघताय? लवकरात लवकर ठरवा की तुम्हाला कुठल्या शाखेमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे. तर ही आहे आमच्या कॉलेजची लायब्ररी, ज्यामध्ये 7,000पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. तसेच लायब्ररीमध्ये एक मोठा रीडिंग हॉल सुद्धा आहे, जिथे मुलं बसून अभ्यास करू शकतात. चला तर मग आपण आता या लायब्ररीची छोटीशी टूर घेऊयात. तर मग आता आपण विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचा अभिप्राय बघूयात. सर्वांना नमस्कार. मी लक्ष्मण मासाळ. विद्यार्थ्यांचा तंत्र शिक्षणाकडे जाण्याचा जो कल आहे तो निश्चितच वाढलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना एक कुठेतरी शैक्षणिक आत्मिक समाधान देखील मिळत आहे की जे विद्यार्थी खरोखर आनंदित होऊन आम्हाला सांगायला येतात की आम्ही या RIT सारख्या चांगल्या विच इज डेडिकेटेड टू द पॉलिटेक्निक एज्युकेशन यासारख्या कॉलेजेसमध्ये आम्ही शिकत आहोत आणि तिथलं जे वातावरण आहे ते सुद्धा टेक्निकल एज्युकेशन विथ व्हॅल्यू एज्युकेशन याचा जो सुरेख संगम त्यांनी साधलेला आहे तो खूपच वाखाणण्यासारखा आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांचं जे बॅकग्राऊंड आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्या कौटुंबिक पार्श्वभूमीला कुठेतरी हे निश्चित हातभार लावणारं शिक्षण या विद्यार्थ्यांना RITच्या कॉलेजच्या माध्यमातून मिळत आहे, याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे. यानंतर आपण आता आपल्या कॉलेजचा म्हणजे RIT पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिप्राय बघूयात. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर काशीनाथ बिराजदार. मी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या 3rd इयरमध्ये शिकत आहे. माझ्या 3 वर्षाच्या अनुभवातून मी माझ्या कॉलेजबद्दल व तेथील परिसर व सोयीसुविधांबद्दल आपल्याला काही सांगू इच्छितो. प्रथमतः आमच्या कॉलेजला बसची सुविधा आहे. त्यानंतर एक मोठी लायब्ररी देखील उपलब्ध आहे. तिथे सर्व प्रकारची पुस्तके, रेफरन्स बुक व तसेच 2 कॉम्प्युटर देखील उपलब्ध आहेत. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये एक मोठी अशी कम्प्युटर लॅब उपलब्ध आहे. तेथे 300 कम्प्युटर आहेत, जेथे सर्व मुलं त्यांचे वेगवेगळे प्रॅक्टिकल्स व नवीन नवीन गोष्टी शिकतात. तसेच आमच्या कॉलेजमध्ये 2 मोठे सेमिनार हॉल देखील आहेत, जेथे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील लोक येऊन आम्हाला गाईड करतात. करिअर गायडन्स, इंटर्नशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असे वेगवेगळे प्रोग्राम तेथे घेतले जातात. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये वर्कशॉप व कार्पेंट्री शॉप आहे. तिथे सर्व प्रकारच्या मशिनरी उपलब्ध आहेत, जशा प्रकारे ड्रिलिंग मशीन, मिलिंग मशीन व तसेच लेथ मशीन व वेल्डिंग मशीन. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये न्यूमॅटिक व हायड्रॉलिक सिस्टीमचे सेटअप्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर ऑपरेटेड मिलिंग मशीन व लेथ मशीन देखील उपलब्ध आहे. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये कॅन्टीनची देखील सोय आहे, जिथे सर्व मुले रिसेसमध्ये जेवणासाठी जातात. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये अतिशय उत्तम असे फॅकल्टी उपलब्ध आहेत, जे आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजवतात. मला 10वीमध्ये फक्त 75% मार्क होते. त्यानंतर फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये 91% व तसेच सेकंड सेमिस्टरमध्ये 95% असे माझे मार्क वाढत गेले. हे सर्व फक्त माझ्या मेहनतीमुळे व शिक्षकांच्या मदतीमुळे झाले. धन्यवाद. नमस्कार, मी सृष्टी घोलप. मी RIT पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये शिकत आहे. RIT पॉलिटेक्निक हे खरंच खूप छान कॉलेज आहे. इथे स्टुडंटच्या आवश्यकता पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, जसं की स्टुडंटसाठी कॉलेजच्या बसेस आहेत, त्यांच्यासाठी मोठी लायब्ररी आहे,
आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत. त्यामुळे स्टुडंटचा स्टडीमध्ये खूप हेल्प होतो. लायब्ररीमधील बुक्समुळे स्टुडंटसाठी स्पोर्ट्स देखील अवेलेबल आहेत. मी 10th असताना मला 89.60% होते. मी फर्स्ट इयरला इथे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं आणि स्टाफच्या हेल्पने मला 90% होते. सेकंड इयर हे आमचं पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे पूर्ण ऑनलाईनमध्ये गेलं आणि ऑनलाईन लेक्चर्ससुद्धा इथे खूप छान प्रकारे घेतले. आमचे डाऊट्स वगैरे वेळोवेळी सॉल्व्ह केले. पर्सनली स्टुडंटकडं इथे लक्ष दिलं जातं. मला सेकंड इयरला 93% होते. इथे पर मंथला गेस्ट लेक्चरसुद्धा घेतले जातात. त्यामुळे स्टुडंटला ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं हे कळलं जातं. माझ्यामध्ये स्टेज डिअरिंग हे काहीच नव्हतं, पण स्टाफच्या हेल्पनी आणि सपोर्टनी माझं पूर्णपणे स्टेज फिअर गेलं आहे आणि माझ्या फ्रेंडचंसुद्धा तसंच झालं. इथे स्टेज डेअरिंगसाठी सुद्धा खूप सेमिनार वगैरे घेतले जातात आणि इथे इंडस्ट्रियल व्हिजिटसुद्धा घेतली जाते. त्याच्यामुळे स्टुडंटला ॲक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं हे कळतं आणि खरंच हे कॉलेज खूप छान आहे. थँक्यू. We create, we innovate, we develop. We are RIT, we are RITians. Thank you very much. धन्यवाद. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com.